पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर भारत काय कारवाई करणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. गेल्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अनेक उच्चस्तरीय बैठका सुरू होत्या. त्यामध्ये नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, त्यासोबतच आर्मी, हे सगळ्या विभागांचे प्रमुख त्या बैठकांमध्ये सहभागी होत होते. त्यासोबतच भारताचे अजित डोभाल हे महत्त्वाचे व्यक्तिमत्व आणि अधिकारी त्यामध्ये असायचे. या सगळ्या प्रक्रियेनंतर आज आपल्याला दिसून आलं की भारतानं एअर स्ट्राईक केलं आणि 1-2 नव्हे तर तब्बल 9 दहशतवादी तळांवरती हल्ला करण्यात आला. मात्र हे कारवाई नेमकी कशी होती आणि यानंतर पुढे काय होऊ शकतं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर. आपण त्यांच्याकडून ह्या सगळ्या बाबतीमध्ये जाणून घेणार आहोत. 22 एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर खरोखरच पाकिस्तान विरुद्ध मिलिटरी ऍक्शन, कायनेटिक ऍक्शन कधी होणार हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये होता आणि त्याचं उत्तर आज रात्री 1 वाजता 25 मिनिटांमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये, त्याचबरोबर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये 9 वेगवेगळ्या प्रकारची दहशतवादाची तळ उद्ध्वस्त करून आपण त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. ऑपरेशन सिंदूरचा फेज 1 पहिला टप्पा, ही मिशन, ही एक प्रकारची मोहीम आपण फत्ते केलेली आहे. सुरुवातच मुळी ऑपरेशन सिंदूर 22 एप्रिलला हिंदूंना टार्गेट करून हिंदू पुरुषांना, त्या महिलांसमोर त्या ठिकाणी ठार मारण्यात आलं. आया बहिणींचं कुंकू पुसण्यामध्ये, सिंदूर पुसण्यामध्ये एक प्रकारे ज्या या इस्लामिक दहशतवाद्यांनी पुढाकार त्या ठिकाणी घेतला होता आणि त्यालाच रिस्पॉन्स देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर एक प्रकारे भारतीय आर्म फोर्सेसनं, इंडियन एअरफोर्स, त्याचबरोबर इंडियन आर्मीनं जे मिलिटरी ऑपरेशन केलं होतं त्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. मुळातच अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं, सिस्टमॅटिकली इंटेलिजन्स इनपुटच्या आधारावर पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रॉव्हिन्समध्ये असणारी 9 दहशतवादी तळ ही जी आहे आपण त्या ठिकाणी निवडली आणि अत्यंत सिस्टमॅटिकली या तळांवर एरियल स्ट्राईक करण्यात आले. आणि या तळांवर जे दहशतवादी आहेत त्याचबरोबर त्यांना ट्रेनिंग देणारं, त्यांना सपोर्ट करणारं जे एकूणच सपोर्टिंग नेटवर्क आहे, ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा आहेत, त्याला पूर्णतः उद्ध्वस्त करण्यामध्ये भारतीय लष्कराला, एक प्रकारे भारतीय एअरफोर्सला आणि भारतीय लष्कराला त्यामध्ये यश त्या ठिकाणी मिळालं. एका बाजूला मिलिटरीचं जे आहे या ठिकाणी यश असताना, दुसऱ्या बाजूला त्याच वेळी भारताचे जे डिप्लोमॅट्स आहेत, जे मागच्या 2 आठवड्यापासून संपूर्ण जगातल्या 100हून अधिक देशांशी संपर्क साधतायत, भारताचं एक्झॅक्टली पोझिशन काय आहे, कशा प्रकारची बॅकग्राऊंड आहे, याविषयी जो आहे वेगवेगळ्या देशांना त्या ठिकाणी संपर्क साधून ती माहिती त्या ठिकाणी देत आहेत. आणि त्याच अनुषंगानं हा हल्ला झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा एक प्रकारे अप्रत्यक्षपणे या कारवाईला पाठिंबा दर्शवला आणि त्यांनी सांगितलं की हे अपेक्षित होतंच आणि त्या प्रकारे कारवाई झालेली आहे. आता एक प्रकारे यामध्ये आणखीन एस्केलेशन होऊ नये अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली. रशिया असो, अमेरिका असो, अरब राष्ट्र असो, ही सुद्धा भारताच्या बाजूने त्या ठिकाणी उभा राहिली आणि हा आंतरराष्ट्रीय जनमताचा एक प्रकारे जो आहे प्रभाव भारताच्या साईडनं असल्यामुळे पाकिस्तानला खरोखरच याला खूप जास्त प्रमाणामध्ये ओढता येईल का, अल्टिमेटली जो नेहमी त्या ठिकाणी धमकी देत असतो की न्यूक्लिअर वॉर, अण्वस्त्र युद्धाकडे तो त्या ठिकाणी घेऊन जाईल का, तर आंतरराष्ट्रीय दबावाच्या माध्यमातून पाकिस्तानला कुठेतरी परावृत्त करण्यामध्ये हा आंतरराष्ट्रीय दबाव, ही महत्वाची राष्ट्र त्यामध्ये यशस्वी होऊ शकतील. आर्म्ड फोर्सेसचं हे यश आहे, आपल्या डिप्लोमॅट्सचं हे यश आहे आणि ज्या प्रकारे पत्रकार परिषद घेऊन अतिशय सिस्टमॅटिकली काय बॅकग्राऊंड होती, कशा प्रकारे जी आहे ही ऍक्शन त्या ठिकाणी करण्यात आली, त्यामागचं कारण त्या ठिकाणी काय होतं आणि बिफोर आणि आफ्टर, म्हणजे त्या दहशतवादी तळांची अगोदरचे फोटोज आपण दाखवले आणि उद्ध्वस्त केल्यानंतर आताची काय परिस्थिती आहे हे दाखवलं. म्हणजे एक प्रकारे प्रूफ सुद्धा आपण त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि याच्या माध्यमातून जगासमोर आपली भूमिका आपण स्पष्टपणे केलेली आहे. नॉन एस्केलेटरी नेचर आहे, म्हणजे आम्हाला हे युद्ध वाढवायचं नाही, आम्हाला दहशतवादाविरुद्ध कारवाई करायची आहे आणि त्याचा पहिला टप्पा म्हणजे या दहशतवाद्यांना एलिमिनेट करणं. शेकडो दहशतवादी ठार मारले गेल्याची या ठिकाणी शक्यता आहे. मुख्यतः मौलाना मसूद अझर, जो जैश ए मोहम्मदचा प्रमुख आहे, त्याच्या नातेवाईकांपैकी खूप जणांचा यामध्ये खात्मा झाला अशी बातमी त्या ठिकाणी येते. बहावलपूर असेल किंवा जो आतापर्यंत जैश ए मोहम्मदचा गड मानला जायचा, हेडक्वार्टर होतं, त्याला उद्ध्वस्त करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. मुरीद के, जो लष्कर ए तैयबाचा आतापर्यंत गड होता, हेडक्वार्टर होतं, त्याला आपण त्या ठिकाणी उडवण्यात यश मिळवलेलं आहे. हिजबुल मुजाहिदीन, त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारची जी दहशतवादी तळ आहेत, कोटली सारखं ठिकाण आहे, त्याला सुद्धा जे आहे आपण नष्ट करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. म्हणजे टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचबरोबर टेररिस्ट, ऍक्टिव्ह टेररिस्ट यांचा मोठ्या प्रमाणावर खात्मा केल्यामुळे त्यांचं कंबरड मोडण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. पण हा फक्त पहिला टप्पा आहे. या स्टेजेसमध्ये, वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आता पाकिस्तान कसा रिटॅलिएट करतो, कारण पाकिस्तानकडे
सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहेत आणि त्या मिसाईलच्या माध्यमातून भारतातल्या कुठल्याही सिटीला टार्गेट करण्याची क्षमता नक्कीच त्यांच्याकडे क्षमता जरी असली तरी भारतीय लष्कर तेवढंच त्या ठिकाणी तयार आहे. पण कशा प्रकारे ते हल्ला करतात, कशा प्रकारे रिस्पॉन्स करतात, यावरून पुढचं एस्केलेशन मॅट्रिक्स ठरणार आहे आणि यावरून खरोखरच हे युद्ध चिघळतं का, आणखीन पुढे जातं का, हे पाहणं आवश्यक ठरणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय लष्कर सक्षम आहे, पण कशा प्रकारे पाकिस्तान रिस्पॉन्ड करतो यावर पुढची दिशा त्या ठिकाणी ठरणार आहे. ऑलरेडी पाकिस्तानकडून जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी होत आहेत. पाकिस्ताननं असा दावा केला की 9 ठिकाणी नाही 5 ठिकाणी हल्ले झाले आणि त्यामध्ये जे आहे कुठलाही लष्कराचा जवान मारला गेला नाही, आमचं कुठलंही नुकसान झालं नाही, 26 जे आहे सिव्हिलियनच्या त्यामध्ये मृत्यू झाला, अशा प्रकारचा कांगावा पाकिस्तान त्या ठिकाणी करतंय. इथपर्यंत ते थांबत नाही तर त्याच्याही पलीकडे गेले की भारतानं ज्या प्रकारचा हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये आम्ही पाकिस्तानच्या आमच्या वायुसेनेनं भारताचे 3 फायटर जेट आम्ही खाली पाडले असाही दावा त्यांनी केलेला आहे. पण त्याच्याविषयीचं कुठलंही प्रूफ पाकिस्ताननं आतापर्यंत दिलेलं नाही. दावे प्रतिदावे त्या ठिकाणी आहेत, प्रूफ कुठलेही नाहीत. पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान सुद्धा रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न करेल. आपण सक्षम आहोत आणि ही भूमिका घेऊन दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आरपारची लढाई आपण सुरू केलेली आहे. त्यातला पहिला टप्पा डिप्लोमॅटिकली मिलिटरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण जी आहे ती मोहीम फत्ते केलेली आहे. बट ये तो बस झाकी है, आता बऱ्याच काही गोष्टी अजून करणं बाकी आहे असं जर आपण म्हटलं तर ते या घडीला चुकीचं ठरणार नाही. मित्रांनो, जो हल्ला केला तो वेगवेगळ्या टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि ऍक्टिव्ह टेररिस्टला इलिमिनेट करण्यासाठी आपण त्या ठिकाणी केला. पण आता पाकिस्तान ज्या प्रकारे रिस्पॉन्ड करणार आहे आणि त्याच्यानुसार जर एस्केलेशन मॅट्रिक्स वाढलंच आणि पाकिस्ताननं मिसाईलच्या माध्यमातून एरियल टार्गेटच्या माध्यमातून भारताच्या कुठल्या शहरामध्ये जर हल्ला केलाच आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं कमीत कमी नुकसान व्हावं, कमीत कमी जीवितहानी सामान्य माणसांची व्हावी, कमीत कमी वित्त हानी त्या ठिकाणी व्हावी, कमीत कमी जे महत्वाचे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला हानी पोहोचू नये. या अनुषंगानं प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी सुद्धा तयार करण्यासाठी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल जी आहे ती आपण घेतोय. 7 मेची तारीख त्या ठिकाणी निवडलेली आहे आणि काही निवडक शहरांमध्ये अशा प्रकारची डिफेन्स ड्रिल केली जाते. म्हणजे सगळ्याच प्रकारच्या शक्यतांची एक प्रकारे जे आहे आपण या गोष्टी आपण कन्सिडर केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं प्लॅन A, B, C, D त्या D पर्यंत जरी आपण पोहोचलो आणि अशा प्रकारचा हल्ला पाकिस्ताननं केला तर त्यासाठी सुद्धा आपण सक्षम राहावं, आपण तयार राहावं. म्हणून ही सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल महत्वाची भूमिका अदा करणार आहे. सगळ्याच अँगलनं आपण पूर्णतः तयार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये कशा घटना घडणार आहेत त्या आधारावर पुढची युद्धाची दिशा आणि भारत पाकिस्तान संघर्षाची दिशा आणि त्याहून महत्वाचं टेररिझमचं, दहशतवादाचं, पाक पुरस्कृत दहशतवादाचं कंबरट कायमचं मोडण्यामागे आपलं जे मार्गक्रमण सुरू झालेलं आहे त्याची दिशा येणाऱ्या काळात ठरणार आहे. धन्यवाद सर या सगळ्या बातचीतसाठी. ज्या पद्धतीनं हा हल्ला झाला, मध्यरात्री हल्ला झाला आणि त्यानंतर काय काय घडलं, त्यासोबतच पुढे काय घडू शकतं याची देखील तुम्ही माय महानगरला माहिती दिली. या सगळ्या माहितीचा नक्कीच फायदा होईल आणि या पुढे नेमकी काय दक्षता घ्यायची आहे जनतेनं ते देखील महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्या बातचीतसाठी धन्यवाद सर. धन्यवाद.